तिकडून आलोय कुठनं माहितीये का वाटणा टीचर म्हणून चालप घाट उतरून इथनं मत आलोय केरेवाडी तेव्हा कुठे वरल्याली नाही तुम्हाला माहितीये का वरल्याला काय झालंय तुम्ही झोपलो आता पाटे 4 वाजता आलतो माहित नाही तुम्हाला वरल्याली तिथे नाही हा वरल्याला काय झाले सांगू का सांगू का महाराज काय झाले तुमच्या आईला वरल्याली तिथेच ना सगळी सांग काय वरल्या आलेला तुम्ही सावरला हागे 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 वरल्या आलेला
आल्या का नाही तर मध्ये बसले अय मध्याची तुम्हाला माहिती आहे काय झालं मध्याला हसू नका रे मध्या एक बॉय फिरती बॉय लय बेकार बाय बाबा तिच्या नादी लागू नका काय बाय म्हणते सांगू काय मदल्या आले मदल्या पाटील आले का पाटील पाटील आले का कुठे बसले पाटील हा वा 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 अहो पाटील काय झालं सांगू का तुमचं आणि काही कुठली माळी सांगतो ती अख्ख्या गावात हिंडून सांगतो पिंगळा पण कोणाला काय कळलं नाही शकून सांगायला म्हातारी काय बघतीये काय कळत नाही तुला अनुष्का कवरल्याने खाल्ल्याने पाठी बुवान माडी पोरण काय बघते कशाला करा हिंडता फिरताना मला बी काय कळलं नाही ना कळत ऐका येते का बैल नाही नाही बैल का इकडे कोण ऐका येते ना कळलं ना काय अहो हे तरी नाही का मग तुझं येईल
सांगतो आता पिंगळा. पिंगळा म्हणजे कुबड बरं का, बोलायचं नाही आता. ऐक मी काय म्हणतो. पिंगळा पूर्वी यायचा गावाची, त्याचं भविष्य अचूक असायचं. आता ती रूढी पण ते पिंगळ्याला करायचं पूर्वी बरं का. त्याचा निरावृत्तीचा अभ्यास असायचा पिंगळ्याला. त्याला झाडावरती पक्षी काय बोलतात ना, पक्षी प्राणी काय बोलतात पिंगळायचं असे अभ्यासामध्ये पण पिंगळा. मग झाडावर एक पक्षी बोलताय त्याच्याबरोबर गावात काय पाटलाची वाडी आलेला, मध्या आलेला, खालच्या आलेला, पाटलाच्या आलेला सगळं त्या पिंगळ्याला कळतं. पक्षी बोलतात, प्राणी बोलतात. चुकीला घेऊ नको रे. पिंगळा म्हणजे घुबड. माहितीये का घुबड कोणाला? ते अपशकुनी पक्षी बरं. संत शांती ब्रह्मा मृत्यूच्या संख्येत आपल्याला अगोदरच कळतात. काय गावामध्ये कोणतरी जाणार असतंय अगोदर कुणाला कळतं माहितीये का? कुत्र्याला. वडचालीला कुणाला तरी लागलेला असतो. रातभर कुत्री कशी रडतात. अशा रातभर रडणारी कुत्री, माळावरती आवाजात वरडणाऱ्या टिकव्या आणि कुठंतरी घुबड. असं वाटण्यासारखं रातभर त्याचा रातभर घाटात कधी बंद होत. मग शेजारची म्हणजे त्याला 2 चमचे दूध पाजा, एक जण म्हणते दही पाजा, आज काय म्हणते पाणी पाजा, है का नाही? पण ह्याचा गाड्या काय रातभर बंद होत नाही. म्हणजे एकदा तर त्याला घेट पाजा म्हातार करून टाकतो. पण म्हातार काय रातभर का करतं माहितीये का? बाबा का करतं माहितीये का? काळी तू काळ. काळ म्हणजे पोरानं यम. यम हाय हम हाय यम. जो काळी तो म्हाताऱ्याच्या छोट्या राहतो. म्हातारा असं लय बेतं या काळाला. रुपी तो पेकर असतो ना, पेतनाचं तोंड पकडतो. डोळं बिळं बाहेर काढतो, तोंड करतो, हात पाय वाकडं तिकडं करतो, तसंच माणसाला काय वाटतं